नमस्कार, मी कोमल. तर सर्वात आधी माझ्याकडून तुम्हाला सर्वांना दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे बुधवार 12 ऑगस्ट. तर आज आहे दीप अमावस्या. तर आजची दीप अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाची मानली जाते. तर आजच्या दिवशी आपल्या घरात जितके पण दिवे असतात तर त्या दिव्यांची पूजा केली जाते. सोबतच कणकेचे दिवेसुद्धा तयार केले जातात. दिव्यांची पूजा करून कणकेच्या दिव्यांनी त्या दिव्यांना ओवाळलं सुद्धा जातं आणि त्याच कणकेच्या दिव्यांपासून आपल्या घरातील लहान मुलांना सुद्धा ओवाळलं जातं. तर आजच्या दिवसाचं खूप असं महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. तर मी सुद्धा छान अशी अगदी छोटीशी ही पूजा मांडलेली आहे. तर आमच्या देवघरामध्येच ही पूजा मी मांडून घेतलेली आहे. तर ती पूजा कशी मांडली अगदी थोडक्यात मी सांगते. तर इथं मी देवघराजवळच चौरंग मांडून घेतला, त्याच्यावरती लाल रंगाचा कपडा ठेवलेला आहे. तर या पूजेची सुरुवात मी गणपती बाप्पांच्या पूजेने केलेली आहे. आमच्याकडं छोटीशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे. तर त्याची पूजा मी सुरुवातीला केली. सुरुवातीला मी खाऊचं पान ठेवलं, त्याच्यावरती अक्षदा वाहिल्या आणि गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली. नंतर बाप्पांना अष्टगंध वगैरे लावून फुलं वगैरे ठेवून बाप्पांची पूजा सुरुवातीला करून घेतली. कारण की कोणती पण पूजा आपण बाप्पांच्या पूजेशिवाय सुरू करत नाही. तर त्यानंतर मी घरातील सगळ्या समया दिवे वगैरे स्वच्छ करून घेतले होते. तर प्रत्येक दिव्याखाली मी अक्षदा वाहिल्या. नंतर मी समया ठेवून घेतल्या. तर त्याच्यामध्ये तेल वगैरे लावून मी छान अशा वाती लावून घेतल्या. परत या समयांना मी हळदी कुंकू वगैरे लावून अक्षदा वगैरे वाहिल्या आणि दिव्यांची सुद्धा छान अशी पूजा करून घेतलेली आहे. तर नैवेद्य दाखवण्यासाठी इथं मी पंचामृत बनवून घेतलं आणि थोडंसं पाणीसुद्धा मी ठेवलेलं आहे. तर मी नैवेद्य वगैरे दाखवून घेतला, धूप वगैरे लावून घेतलं आणि अगदी छोटीशी रांगोळी मी भोवती काढून घेतलेली आहे बघा. तर कोणती पण पूजा रांगोळीशिवाय अपूर्णच वाटते, त्यामुळं अगदी छोटीशी रांगोळी मी इथं काढून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने मी आजची दीपपूजन केलेलं आहे. तर ही दीपपूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आपण या दिव्यांकडे प्रार्थना करतो आणि की आपल्या घरातील अंधकार वगैरे दूर व्हावा, सर्वांना दीर्घ आयुष्य लाभावं, सर्वांना सुखशांती लाभावी अशी आपण प्रार्थना या दिव्यांकडे करतो, देवाकडे करतो. तर ही पूजा झाल्यानंतर आपण जे कणकेचे दिवे वगैरे तयार केलेले असतात तर त्याच दिव्यांनी आपल्याला ह्या ज्या समया वगैरे आपण लावलेल्या आहेत, दिवे लावलेले आहेत, तर त्याला ओवाळून वगैरे घ्यायचं आहे. तर कणकेचे दिवेसुद्धा आजच्या दिवशी सगळ्यांच्या घरी बनवले जातात. तर कणकेच्या दिव्यांनासुद्धा खूप असं महत्त्व आहे. तर हे जे आपण कणकेचे दिवे वगैरे तयार करतो तर ते रात्रभर असेच ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी गाईला वगैरे आम्ही देतो. तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे हे सुद्धा मला नक्की सांगा. तर अशा पद्धतीनं मी छोटीशी आजची ही दीप अमावस्या साजरी केली. छान अशी पूजा मांडून घेतली, नैवेद्य दाखवला. तर अगदी छोटंसं आमचं देवघर आहे, तर त्याच्यामध्येच मी ही पूजासुद्धा मांडून घेतलेली आहे. तर ही पूजा मांडल्यानंतर मी माझ्या मुलालासुद्धा ओवाळून घेतलं कणकेच्या दिव्यांनी आणि त्यालासुद्धा दीर्घ आयुष्य लाभावं, त्याच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा, त्याला चांगलं म्हणजे त्याचं आयुष्य चांगल्या रीतीनं सुरू व्हावं अशी प्रार्थना केली. आणि हे बघा छान अशी मी कणकेची दिवे तयार केलेले आहेत, ते दिवेसुद्धा मी लावून घेतलेले आहेत आणि मी माझ्या मुलाचं औक्षण केलं. तर त्याची मस्ती सुरू होती. तर अशा पद्धतीनं मी आजची दीप अमावस्या साजरी केलेली आहे. त्याचं म्हणजे त्याला थोडंसं वेगळं वाटत होतं की काय आहे, कारण की मागच्या वर्षी त्याला इतकं समजत नव्हतं, आता तो 3 वर्षाचा झालेला आहे. तर हे बघा अशा पद्धतीनं मी आजची ही पूजा मांडलेली आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.